Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Runmai Joshi here. In today's English grammar session, let us learn about active and passive voice in various tenses. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश ग्रामरच्या सेशनमध्ये आपण विविध काळात कर्तरी आणि कर्मणी प्रयोग कसे केले जातात ते बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. ॲक्टिव्ह सेंटेन्स विल बी Active sentence will be he cleans his car every day. He cleans, C-L-E-A-N-S, he cleans his car every day. तर त्याचा passive form, what will be the passive form? The car is cleaned by him every day. लक्षात घ्या, वाक्याचं आपण स्ट्रक्चर बदललं पण अर्थ बदललेला नाही. सिंपल प्रेझेंटमधलं वाक्य होतं ही क्लीन्स हिज कार एव्हरी डे. सब्जेक्ट कोण आहे? ही. ऑब्जेक्ट काय आहे? हिज कार. आणि ॲक्शन काय केलेली आहे? क्लीन्स म्हणजे स्वच्छ करणे. तर त्याचं आपण पॅसिव्ह कसं केलं? सब्जेक्ट आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतला, मग पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ क्लीन म्हणजे इज क्लीन्ड प्रेझेंट टेन्समधलं वाक्य असल्यामुळे द कार ऑब्जेक्ट पहिल्यांदा आला, इज क्लीन्ड. आता हे सब्जेक्ट कोण होता? ही होता म्हणजे तो. तर आपण त्याचा बाय हिम, BYHIM, बाय हिम एव्हरी डे तसंच ठेवलं. सो सिम्पल प्रेझेंटमधलं जे वाक्य होतं ही क्लीन्स हिज कार एव्हरी डे, त्याचं पॅसिव्ह फॉर्म झालं द कार इज क्लीन्ड बाय हिम एव्हरी डे. तो व्हॉट वॉज द फॉर्म ऑफ द पॅसिव्ह? इट इज आयदर इज, एम, AMM और आर प्लस पास्ट पार्टिसिपल. आता आपण सिंपल पास्टमधलं वाक्य बघूया. साधा भूतकाळ, रोहित टूक द कार येस्टरडे. टूक, TOOK, टूक. रोहित टूक द कार येस्टरडे. त्याचं पॅसिव्ह फॉर्म कसं होईल? द कार वॉज टेकन बाय रोहित येस्टरडे. फॉर्म कसा होता याचा? तो फॉर्म होता वॉज और वर, WERE. जसं वॉज किंवा वर हे कशावर अवलंबून राहतं आपण मागं बघितलेलं आहे की कुठला पर्सन आहे किंवा सिंग्युलर प्लुरल काय आहे त्याच्यावर वॉज किंवा वरचा उपयोग ठरतो. सो द फॉर्म इज वॉज और वर प्लस पास्ट पार्टिसिपल. नाव थर्ड टेन्स, लेट अस लुक. इट विल बी सिंपल फ्युचर, साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळातलं वाक्य बघू ॲक्टिव्हमधलं. टीना विल फिनिश द वर्क टुमॉरो. त्याचं पॅसिव्ह फॉर्म कसं होईल? द वर्क विल बी फिनिश्ड टुमॉरो बाय टीना. फॉर्म कसा झाला? विल, WILL विल प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल. तर हे होतं सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचरमधले ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह सेंटेन्सेस. नाव लेट अस सी वन मोर टाईप ऑफ सिंपल फ्युचर टेन्स, द वन वेअर वी यूज गोईंग टू, GOING, गोईंग टू. साध्या वर्तमान काळातच गोईंग टू वापरून जेव्हा साध्या भविष्यकाळात जेव्हा आपण गोईंग टू वापरतो त्याचा उपयोग करून आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह बघूयात. टीना इज गोईंग टू मेक डिनर टुमॉरो. आता हा साधा भविष्यकाळ आहे. टीना इज गोईंग टू मेक डिनर टुमॉरो. तर त्याचं पॅसिव्ह फॉर्म कसं होईल? डिनर इज गोईंग टू बी मेड बाय टीना टुमॉरो. आता ह्याचा फॉर्म कसा झाला ॲक्टिव्ह टू पॅसिव्हचा? तर गोईंग टू प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल. ठीक आहे. आता आपण बघूया
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. आता चालू वर्तमान काळ एखादं वाक्य बघूया ॲक्टिव्हमधलं. द पोलीस इज फॉलोईंग द सस्पेक्ट. सस्पेक्ट म्हणजे संशयित. द पोलीस इज फॉलोईंग द सस्पेक्ट. आता त्याचं पॅसिव्हमध्ये रूपांतरण कसं होईल? व्हॉट विल बी द पॅसिव्ह कन्व्हर्जन? द सस्पेक्ट इज बीइंग फॉलोड बाय द पोलीस. तर प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्ममध्ये जेव्हा आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करतो तेव्हा तो फॉर्म काय झाला? इज ऑर एम ऑर आर प्लस बीइंग, BEING बीइंग प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. तसंच आता आपण पास्ट कंटिन्युअस बघूया. चालू भूतकाळ पास्ट कंटिन्युअस वाक्य बघूयात. द वर्कर्स वर WERE, द वर्कर्स वर डिस्ट्रीब्युटिंग स्वीट्स. याचा पॅसिव्ह फॉर्म कसा होईल? द स्वीट्स वर बीइंग डिस्ट्रीब्युटेड बाय द वर्कर्स. कसा होता हा फॉर्म? वॉज ऑर वर प्लस बीइंग प्लस past participle. Now it is pretty simple to understand. Okay. Now we'll see present perfect and past perfect. Perfect म्हणजे पूर्ण काळ. Present perfect म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. Present perfect tense. वाक्य कुठलं घेऊयात आपण? ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं. द टीचर हॅज ग्रेडेड द आन्सर शीट्स. ग्रेडेड म्हणजे मार्क देणे. द टीचर हॅज ग्रेडेड द आन्सर शीट्स. हे प्रेझेंट परफेक्टमधलं वाक्य आहे. तर त्याचा पॅसिव्ह फॉर्म कसा होईल? द आन्सर शीट्स हॅव बीन ग्रेडेड बाय टीचर. कसा होता हा फॉर्म? हॅज ऑर हॅव प्लस बीन प्लस पास्ट पार्टिसिपल. आता आपण पास्ट परफेक्ट टेन्स बघूया. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सुमित had driven many cars before he bought this one. Sumit had driven many cars before he bought this one. तर त्याचा पॅसिव्ह फॉर्म होईल many cars had been driven by Sumit before he bought this one. वाक्य मोठं असलं तरी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. सब्जेक्ट कुठला आहे ओळखायचं, ऑब्जेक्ट कुठला आहे ओळखायचं आणि वर्ब जे आहे ते त्याचा पास्ट पार्टिसिपल करायचं आणि बाय सब्जेक्ट असं नंतर ॲड करायचं. सो व्हॉट वॉज द फॉर्म? हॅड प्लस बीन प्लस पास्ट पार्टिसिपल. नाव वी विल सी फ्युचर परफेक्ट टेन्स. पूर्ण भविष्यकाळ. ॲक्टिव्ह फॉर्ममधलं वाक्य राहील. रोहन विल हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट बिफोर डेडलाईन. विल हॅव कम्प्लिटेड फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. त्याचं पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन किंवा हे कसं होईल? द प्रोजेक्ट विल हॅव बीन कम्प्लिटेड बाय रोहन बिफोर डेडलाईन. सो हाऊ वॉज द फॉर्म? द फॉर्म वॉज विल प्लस हॅव प्लस बीन प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. आता काही मॉडल वर्ब्स असतात, सपोर्टिंग वर्ब्स, जसं आपण पाहिलेले आहेत कॅन, मे, कुड. हे जे मॉडल्स असतात त्यांचं कसं होतं कन्व्हर्जन? एखादं उदाहरण बघूया. मे, MAY, मे हे वाक्य, मे असलेलं वाक्य बघूयात ॲक्टिव्ह फॉर्ममधलं. द प्रिन्सिपल मे डिस्कस द प्रॉब्लेम सून. हे मॉडेल कुठलं वापरलं याच्यात? मे. तर त्याचं पॅसिव्ह फॉर्म कसं होतं? द प्रॉब्लेम मे बी डिस्कस्ड बाय प्रिन्सिपल सून. म्हणजेच मॉडेल प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. सो टुडे वी हॅव डिस्कस्ड द टेन्सेस where active to passive conversion is possible. We have seen what will be the form of each of the translation or conversion from active to passive. Now last time we have already discussed that there are certain
tenses such as present perfect continuous tense, future perfect continuous or past perfect continuous, future continuous tense where there cannot be passive forms. So other than that, today we have discussed all the tenses where active to passive conversion is possible, and we have seen the forms for this conversion. So if you have any difficulty, please let me know. आज आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्जनचे विविध काळातले कन्व्हर्जन्स कर्तरी ते कर्मणी आपण कसं ट्रान्सलेट करतो ते बघितलेलं ते प्रयोगांमध्ये. आणि तुम्हाला जर त्यात काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू. धन्यवाद.